एकंदर आपण सगळे सृजनच्या या मुलाखतीच्या कार्यक्रमात ॲज अ वारकरी म्हणून आपण उपस्थित झालेले आहात. तर हा अतिशय अविस्मरणीय असा भाग आपल्यासाठी राहणार आहे, कारण 50 वर्ष पूर्ण झालेल्या व्हॉइस ऑफ मेलोडीचे संस्थापक आदरणीय बंडू देठेजी यांची आज प्रकट मुलाखत आपण घेणार आहोत आहे ना. मुलाखत म्हटलं की एक मोकळा संवाद असतो, आपलेपणा असतो आणि सृजनच्या या सर्वसमावेशक व्यासपीठावरून आपण ही मुलाखत घेणार आहोत. सृजन निश्चितच एक ग्रुप नाही, कांपू नाही, तर एक मुक्त अंगण आहे आणि या मुक्त अंगणातच आपण व्हॉइस ऑफ मेलोडीचे संस्थापक श्रीयुत बंडूजी यांच्या प्रदीर्घ प्रवासाचा अविस्मरणीय आठवणींचा ठेवा घेऊन आज इथे आलो. प्रवास हा काही तासांचा असतो, काही दिवसांचा असतो, काही महिन्यांचा पण असतो, पण हा प्रवास याही पलीकडचा आहे. तब्बल 50 वर्षांचा हा प्रवास आहे ना. काही साधी सोपी गोष्ट नाही आहे. आणि तोही प्रवास आपल्या आवडीचा, आपल्या छंदाचा, आपल्या आनंदाचा आणि यशाच्या उत्तुंग शिखराचा आहे. तर मग या सृजनच्या व्यासपीठावरून, या सृजनच्या मुक्तांगणावरून आपण या मुलाखतीला सुरुवात करायला हरकत नाही. व्हॉइस ऑफ मेलोडीचे या ऑर्केस्ट्राचे यशस्वी शिखर काबीज करणारे चंद्रपूरचे हसमुख, हौसी, जिद्दी आणि बहुआयामी व्यक्तिमत्वाने ऑर्केस्ट्रा क्षेत्रात नावलौकिकास आलेले आदरणीय बंडूजी देठे आज आपल्यात आहेत. चला तर मग फारसा वेळ नाही घेऊया, मुलाखतीला सुरुवात करायची. तर या मुलाखतीच्या माध्यमातून बंडूजींसोबत आपल्याला एक चांगला संवाद, मोकळी चर्चा मुलाखतीच्या माध्यमातून आपल्याला करता येईल. तर लगेचच आपण बंडू देठेजी यांच्याकडे जाऊया आणि मुलाखतीला सुरुवात करूया. ठीक आहे. तर नमस्कार बंडूजी. सगळ्यात महत्त्वाचं या मुलाखतीच्या पहिल्या प्रश्नाला सुरुवात करण्यापूर्वी मी एकदा श्रीकांत पितुलवार आपल्या या मुलाखतीच्या प्रवासामध्ये मनपूर्वक स्वागत करते आहे. सगळे सृजनचे वारकरी आपल्याकडे आहेत आणि आपणही त्या वारकऱ्यांपैकीच एक आहोत. तर या संपूर्ण प्रवासाच्या माध्यमातून बंडू देठे ही एक मुलाखत किंवा ही एक ओळख व्हॉइस ऑफ मेलोडी ऑर्केस्ट्रा आहे ना. म्हणजे गणपतीचं क्षेत्र असेल किंवा नवरात्राचं क्षेत्र असेल की ऑर्केस्ट्राला फार महत्त्व असायचं आणि त्या काळात गाजलेले आमचे बंडूजी. तर सगळ्यात साधा आणि सोपा प्रश्न आहे. आपण प्रश्नांना सुरुवात करतोय, मुलाखतीला सुरुवात करतोय. पहिला प्रश्न, बंडू देठे चंद्रपूरचं एक नाव लौकिकास आलेलं नाव, पण नेमकं बंडू देठे हेच तुमचं मूळ नाव आहे काय? तर हे आमच्या वारकऱ्यांना ऐकायला फार आवडेल की आपलं परत एक दुसरं नाव आहे, तर हे आम्हाला सांगा. माझं नाव मारुती धर्मराव देठे आहे. प्रेमाने आणि घरचे माझे आईवडील सुद्धा लाडाने मला बंडूच म्हणाले आणि मला अजूनही माझ्या ऑफिस व्यतिरिक्त ऑफिसमध्ये सुद्धा मारुती देठे म्हणून कोणीच ओळखत होतं. कलेक्टर साहेब नाही, RDC नाही, डेप्युटी कलेक्टर नाही, बंडू देठे फुलाकर, बंडू देठे फुलाकर, मी या नावानं नेहमी चर्चेत राहतो. अतिशय सुंदर. म्हणजे बरेचदा टोपण नाव आईवडील ठेवतात आणि त्या टोपण नावामध्ये बदल होतो. वय वाढलं की अरे माझ्या लेकराला तुम्ही टोपण नावाने बोलवलं असं म्हटलं जातं. पण तुमची संपूर्ण ओळख म्हणजे तुमच्या नोकरी क्षेत्रातही आणि व्यावसायिक क्षेत्रामध्ये बंडू नावानेच आपण प्रसिद्ध झालेले आहात. एकंदर फार लकी ठरलं हे बंडू नाव तुमच्यासाठी, हो की नाही. यानंतर आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जातो आहे. व्यक्ती म्हटलं की ती कुटुंबामध्ये वावरत असते, तिची ओळखच कुटुंबाने येते. तर बंडू देठे यांच्या कुटुंबामध्ये नेमकी कोण कोण व्यक्ती होती जेणेकरून जी तुम्हाला प्रेरित करत राहिली अगदी बालपणापासून? एकंदर कुटुंबातले प्रथम व्यक्ती आम्हाला सांगा जे तुमच्याशी जोडल्या गेलेले आहेत. ऑर्केस्ट्राशी संबंधित इंटरेस्ट होता, पण सर्वजण शिक्षणामध्ये माझे शिक्षक होते, हेडमास्टर होते. माझ्या 3 बहिणी, त्या 3ही बहिणी हुशार आहे. एक स्टेट बँकेत होती, एक जिल्हा परिषदला अकाउंट ऑफिसर होती, एक जिल्हा परिषदला सुप्रिंटेंडेंट होती. अच्छा. मी कलेक्टर ऑफिसला तहसीलदार होते. म्हणजे एखादं शैक्षणिक वातावरण घरामध्ये होतं आणि त्या शैक्षणिक वातावरणामध्ये सगळेजण उत्तम असं शिक्षण घेऊन आपापले स्वतःच्या पायावर उभे राहून आपलं कार्य करायला लागलेले होते. पण या सगळ्या कामामध्ये तुमच्या वडिलांना, मला वाटतं वडिलांना तुम्ही दाजी म्हणायचे, बरोबर आहे? कारण आपण 1-2 वेळा जी आपली भेट झाली, आपलेपणा निर्माण झालेला होता.
तर दाजींची नेमकी इच्छा, जर तुमच्या बहिणी चांगल्या पदावर गेले, घरचे तुमचे भाऊ लोक गेलेले आहेत, तर त्यांना असं नाही वाटलं का की माझा बंडू पण एखाद्या चांगल्या नोकरीवर यायला हवा? त्याच्यामध्ये एक सांगायचं, सुरुवातीला माझा मी न्यूजपेपर एजंट होतो, खूप मोठा बिझनेस होता माझा. त्याच्या पहिले मला नोकरी लागली होती. न्यूजपेपर म्हणजे नेमका हा स्पेशली बंडू देठेंचा व्यवसाय होता की त्यांच्या दाजींचा व्यवसाय होता? बंडू देठेंचा. मग न्यूजपेपर म्हणजे कोणतरी नाही, नेमका एकच न्यूजपेपर असा होता की काही विविध स्वरूपांचे न्यूजपेपर आपण चंद्रपूरमध्ये त्यांचं वाटप करायचे असं? सर्व प्रकारचे वृत्तपत्र असायचे. कोणकोणते, नेमके कोणकोणते? तरुण भारत, लोकमत, नवभारत, महाविद्यालय, त्यावेळेस चंद्रपूर समाचार, म्हणजे एकंदर चंद्रपूरच्या नगरीमध्ये विविध वृत्तपत्रांच्या माध्यमातून संपूर्ण बातम्या पोहोचवायचं काम हे नकळत आपल्या माध्यमातून व्हायचं. आणि मला वाटतं की चंद्रपूरकरांशी तुम्ही अधिक जवळ जोडले गेले. अतिशय उत्तम माध्यम असावं ते वृत्तपत्रांचं. धन्यवाद सर. आणि मग या सगळ्या प्रवासामध्ये आपण जात असताना एक प्रश्न मी असा विचारेन की जेव्हा आपण व्हॉइस ऑफ मेलोडीचं संस्थापक आहात, तर ही एकदम काही सहज घडणारी क्रिया नसते, सहज आपल्याला यश मिळत नसतं. थोडंसं आपण बालपणाकडे जाऊया, ठीक आहे? तर बालपणाच्या काळामध्ये नेमकी ही गाण्याची आवड तुम्हाला होती की नंतर निर्माण झाली? नाही, गाण्याची आवड मला लहानपणापासून होती. मग लहानपणापासून आवड होते तर निश्चितच कुठेतरी गाणे पण तुम्ही गुणगुणलेले असाल. मग नेमकं कुठे गुणगुणलेले असाल? की घरच्या घरी, म्हणजे मोस्टली तर आम्ही असंही म्हणू की आम्ही असे सहज शब्द वापरतो की आपण किचनमध्ये काम करतोय, आम्ही गृहिणी तर गाणं गुणगुणतो, कुठे आपल्या आवडीचं काम करत असेल तर गाणं गुणगुणतो. पण तुमच्या या गाणं गुणगुणण्यामध्ये जे यश मिळालं, तर ही सुरुवात नेमकी कुठनं केली होती? ही सुरुवात लहानपणापासून झाली. नेमकी ती जागा नाही सांगता येणार, पण ज्यावेळेस मी ऑर्केस्ट्रा सुरू, म्हणजे आम्ही काही मित्र होतो, रघुनाथ भट्टर, त्यापैकी बहुतेक जणांना ओळखतात, यशवंत मसादे, दिलीप सजावटे, श्याम धोपटे, या सगळ्या व्यक्ती, अलका दुबे, अच्छा, हे जे काही कलाकार होते, त्या आमचं ऑर्केस्ट्रा सुरू होण्यापूर्वी चंद्रपूर 2 ऑर्केस्ट्रा नावाजले होते, यंगस्टार आणि संगम ऑर्केस्ट्रा. अच्छा, ते दोन्ही ऑर्केस्ट्रा एकाच वर्षी बंद पडले. म्हणजे चंद्रपूरमध्ये ऑर्केस्ट्राचं वातावरण तेव्हा होतंच. इव्हन आम्ही आमच्या बालपणामध्ये ऑर्केस्ट्राला फुल एन्जॉय केलेलं आहे. पण त्या काळामध्ये जे ऑर्केस्ट्रा चालायचे, तर म्हणजे कुठलं व्यासपीठ मिळायचं का, कुठलं पटांगण मिळायचं का, की काही ठरलेली जागा होती की त्याच ठिकाणी ते ऑर्केस्ट्रा व्यासपीठ लोक द्यायचे? अच्छा, म्हणजे अतिशय सुंदर, लोकांना ती आवड होती आणि ते सहज तुम्हाला उपलब्ध करून द्यायचे. पण असंही बघितलं मी, किंवा माझ्या बालपणाचाही थोडा विचार केला आपण, तर कधी कधी आम्ही काही टॉकीजमध्ये जाऊन पण ऑर्केस्ट्रा बघितलेले आहे. तर आपल्या चंद्रपूरच्या नगरीमध्ये पण ज्या काही प्रसिद्ध टॉकीज आहेत, इथे पण ऑर्केस्ट्रा चालायचेत का? हो, चंद्रपूर हा प्रयास मी सर्वप्रथम मी केलेला. टॉकीजमध्ये ऑर्केस्ट्रा सुरू करण्याचा अतिशय उत्तम. त्यावेळेस मी लहान होते, कलाकार ऑर्केस्ट्रा, म्युझिकल मेलडी असे ऑर्केस्ट्रा मी स्वतः वडिलांकडून पाहायला जात होतो त्यावेळेस. अच्छा, आणि बघायलाही जायचं. आणि बघता बघता तेव्हा त्यावेळेस असं वाटलं आपल्याला असं करायचं आहे, तसं करायचं आहे. मग योगाने आमच्या मित्रमंडळीपैकी 1975ला आम्ही मार्च एप्रिलमध्ये होळीचा एक सण होता. त्या होळीच्या सणामध्ये मी ग्रुपमध्ये जेवढे 6-7 जण होतो, त्या मी फिरत रंगपंचमी खेळताना मी महाकाली मंदिर जवळ आम्ही गेलो. प्रकाश महाकाली मंदिर, तो त्यावेळेस ऑर्केस्ट्रामध्ये होता त्यावेळेस. अच्छा, आणि तिथंच आमची पहिली मीटिंग झाली. मग आता कसं सुरुवात, मग तिथं एक ढोलक घेतलं रंगपंचमीच्या दिवशी, आणि तिथून आम्ही गाणे म्हणत रस्त्यानं चाललो. अच्छा, म्हणजे हा एक प्रवास आपल्या चंद्रपूरच्या वाटेवरनं झालेला. आणि महत्वाचं म्हणजे तो झाला महाकाली मंदिरापासूनच झाला. म्हणजे चांगला आशीर्वाद तुम्हाला पहिल्याच क्षणाला मिळाला. आम्ही योगायोग समजतो. आणि सर्वात पहिले ऑर्केस्ट्राची पूजा झाली ते त्या महाकाली मंदिरासमोर छोटीशी खोली होती, त्या खोलीतच झाली.
अतिशय सुंदर. म्हणजे ज्या माता महाकालीच्या जे आराध्य दैवत आपलं मानलं जातं आणि ज्यांच्या आशीर्वादाने चंद्रपूर नगरीमध्ये प्रत्येक कार्यक्रम यशस्वी होतात, तिथे 50 वर्षापूर्वी तुमच्या पण ऑर्केस्ट्राला सुरुवात झाली. अतिशय म्हणजे खूप कौतुकाचं आणि अभिमानाची पण बाब वाटते ह्या आपल्या नगरीसाठी. आणि याच प्रवासामध्ये जाताना होऊ शकतं की आपण सुरुवातीला ऑर्केस्ट्रा क्षेत्रामध्ये वावरत होते, तर एखादं कुटुंब सांभाळणं किंवा तुमच्या कौटुंबिक ज्या अडचणी होत्या त्या या ऑर्केस्ट्राच्या माध्यमातूनच पूर्ण होत होते की याला इतर जोड पण होती? म्हणजे आर्थिक इन्कमचा एकच सोर्स होता का ऑर्केस्ट्रा?